भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजेच शरद पाटील सर पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय नागेश रवा संघाचा कर्णधार ओल्ड इज गोल्ड म्हणून ज्याला ओळखलं जात असा समीर पारकर एक अष्टपैलू खेळाडू ज्याने या संघाची खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणी केलेली आहे। या संघात खेळाडू खऱ्या अर्थाने तयार केलेत, त्याच्या देखरेखीखाली त्याच्या प्रशिक्षण नक्कीच चांगले खेळाडू तयार झालेले आहेत आणि हा संघ देखील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो। टेनिस क्रिकेटमध्ये जर आज अभिने सलग 3 चेंडू 3 षटक लगावले तर सन्माननीय सुजय मात्रे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल। समीरचा पहिला चेंडू कॉट बेंड विकेटचं अपील केलं जात आहे आणि नेहमीप्रमाणे यष्टीरक्षक सचिन आपण पाहतोय उत्साही आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धार चेंडू इथे षटकाची सुरुवात होते। पहिला चेंडू पण पाहिला विशेष गती नाहीये, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय कारण त्याला कल्पना आहे समोर एक आक्रमक फलंदाज आहे ज्याने बऱ्याचशा लीग्समध्ये अलिबागमध्ये चांगली कामगिरी केली, त्याची वर्णी लागते असा। इथे मात्र चेंडू उजव्या बाहेर जाणारा पंच या चेंडूला नक्कीच न घोषित करतात कारण चेंडू विकेटच्या बाहेर पडलेला आपण पाहतोय। अवांतर स्वरूपाच्या धावेने इथे धावफलकाला सुरुवात होते आणि फ्री हिटची सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच अभिला फ्री हिटची या संधीचा फायदा अभि उचलणार का हे पाहायचंय। समीर पारकरचा इथे मात्र झेल निसटला तरी हरकत नाहीये कारण फ्री हिटचा चेंडू होता। इथे समीरचं कौतुक करणे अभिला त्याने नक्कीच विचार करण्यास भाग पडलाय। तिथे फ्री हिटवर मोठे फटके लगवले जातात, तिथे मात्र अभिला इथे त्याने जागेवर उभं ठेवलंय। मात्र या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी। पुढचा चेंडू इथे मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईडचा, फलंदाज पुढे सरसावतोय त्याच्यापासून चेंडू दूरवर ठेवण्याच्या प्रयत्नात इथे गोलंदाज समीर पारकर इथे थोडीशी दिशा भरकटतोय। धावसंख्येत एका धावची भर पडते, धावसंख्या होते 2 धावा। आज आपण पाहिलं तर नागेश रवा संघ संपूर्ण ताकदीनिशी नक्कीच नाहीये। इथे मात्र स्लोअर चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय, मात्र एक चोरटी धाव घेतली जाते। या एकेरी धावेने आपण पाहिलं धावसंख्या झाले ते म्हणजेच 3 धावा। आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रावरती मोरे हा क्षेत्रक्ष आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे गोलंदाजी करताना समीरचं नक्कीच कौतुक होईल कारण पहिलं षटक आहे। या पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघ एक चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने मोठे फटके लगवण्यासाठी सलवनांची जोडी इथे आलेली आहे। इथे अभिला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीला नीरज तो स्ट्राईकवर आहे। अप्रतिम गोलंदाजी, इथे पुन्हा एकदा आपल्याकडे असलेली कुशलता इथे दाखवतोय तो म्हणजे गोलंदाज समीर पारकर। या सामन्यात आपण पाहिलं तर नक्कीच अजूनही चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, जे खेळाडू खऱ्या अर्थाने अलिबाग मधील ज्यांनी खेळाचा दर्जा खऱ्याने उंचावला आहे, चांगल्या लीगमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि आपला चांगला खेळ त्या दरम्यान ते दाखवतात। इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? प्रयत्न होतोय आणि सहजतेने इथे पूर्ण देखील केला जातोय। अमित पारकरला पण पाहतोय जोपर्यंत चेंडूवर येतोय त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात। या 2 धावांनी पहिल्या षटकाची सांगता होते, पहिल्या षटकात 2 अवांतर धावा येऊन देखील 5 धावा खर्च झाल्या। प्रतिम गोलंदाजी समीर पारकरची। खऱ्या अर्थाने नागेश रावा संघाकडे आपण पाहिलं तर बरेच खेळाडू आज अनुपस्थित आहेत। आज त्यांच्या गोलंदाज हितार्थ आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्याचबरोबर आपण पाहिलं तर जयेश देखील पाहायला मिळत नाहीये, बरेच खेळाडू अनुपस्थित आहे। प्रणय पाहायला मिळत नाहीये, वेदांग देखील आपल्याला आज या सामन्यादरम्यान पाहायला मिळत नाहीये। मात्र तरीही खेळण्याची जी जिद्द आहे त्या जिद्दीला घेऊनच आपण पाहतोय इथे हा संघ उतरलेला आहे। पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर आता दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते। कर्णधार समीर पारकर नेहमीच खेळपट्टीवरती किंवा आपण पाहतो मैदानात वावरताना ज्या प्रकारचं ॲग्रेशन एका कर्णधाराचं हवं त्या पद्धतीचं ॲग्रेशन त्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता यशांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तो आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी येतोय दुसरं षटक घेऊन गोलंदाज संदेश कवळे उर्फ सोना। यावेळेस लागलेला फटका, इथे क्षेत्ररक्षणात थोडासा कॅज्युअल एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीचे एफर्ट्सची आवश्यकता आहे तशी एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे इथे नक्कीच 4 धावा मिळतात। त्या चौकार आणि अभिची धावसंख्या आपण पाहतोय
एकूण धावसंख्या अभिची जर आपण पाहिली, त्याचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला तर 5 धावा. यावेळेस चेंडू हवेत, समीर चेंडूच्या खाली, फलंदाज अभि बॅक टू द पॅव्हलियन. पहिली विकेट संदेश कवळेला आपण पाहिलं तर डावकुऱ्या हाताने लेफ्ट आर्म चायनामन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज नेहमीच प्रभावी ठरतो. आणि या नागेशराव संघाकडे आपण पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर फिरकी गोलंदाजांची जी जोडगोळी त्यांच्याकडे आहे, म्हणजे एक आपण पाहतोय संदेश कवळे, त्याच्या साथीला अमित पारकर. अमित पारकर हे नाव जर 2 वर्ष आधी आपण विचार पाहिलं तर अलिबागमध्येच चर्चेचा विषय होता, मात्र आता मात्र हे नाव आपल्याला अलिबागच्या बाहेर आणि संपूर्ण महाराष्ट्रात देखील चर्चेचा विषय बनलेला आपण पाहतोय. कारण सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज नक्कीच पुढच्या काही षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण त्याला पाहू. नवीन फलंदाज आपण पाहतोय अभिलाष येतोय फलंदाजीसाठी. हा देखील एक चांगला फलंदाज आहे आणि अभिलाषच्या बॅटमधून धावा येणं ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जर अभिलाषच्या बॅटमधून धावा आल्या तर नक्कीच एक चांगली धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वायशेत संघ धावफलक लावेल. 4 षटकांचा सामना आहे. पाहूया अभिलाष कशा प्रकारे या फिरकी गोलंदाजाच्या गोलंदाजीचा सामना करतोय. कारण एका बाजूला आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल अभिलाषची, तर दुसऱ्या बाजूला फिरकीची जादू आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे संदेशची. यावेळेस अभिलाषचा फटका चांगला, एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. इथे मात्र केवळ एकच धाव घेतली जाते. पहिली धाव मित्रांनो जर आपण वेगाने घेतली तरच आपण दुसरी धाव चपळतेने पूर्ण करू शकता. 2 धावा घेण्यामागचं सरळ सोपं सूत्र आहे. मात्र इथे पहिली धाव घेताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज तितकेसे वेगाने धाव घेत नाहीये. धावसंख्या 10 झालेली एकूण संघाची. यावेळेस मात्र बॅटची कडा होती, आडबॅटने फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू कॅरी होत नाहीये. मात्र यष्टीरक्षकात पुन्हा एकदा चांगली कामगिरी समीर पारकरची. धावसंख्या स्थिरावलेली आहे 10 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय 4 चेंडू झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नागेश विरुद्ध गावदेवी वायशेत. इथे मात्र विकेट डाऊन, 1 मोर विकेट डाऊन. इथे पुन्हा एकदा आपल्या फिरकीने चकवले, फसवले फलंदाजाला संदेश कवळेने. इथे मात्र फलंदाज नीरज उजवशीच्या बाहेर जाऊन चेंडूवरती फटका लागवण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. बॅटची कडा घेत चेंडू गेलाय आणि यष्टीरक्षक समीरने आपलं काम नक्कीच पूर्ण केलंय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. प्रिन्स आपण पाहतोय. नाव नक्कीच चांगलं आहे, मात्र त्या पद्धतीनेच तो मैदानात खेळ दाखवणार का? प्रिन्स म्हणजे राजा आणि राजासारखा खेळ तो इथे करून दाखवणार का? आपल्या संघासाठी धावा जमवणार का? फटका चांगला आहे, मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, मंदार चेंडूच्या खाली. इथे बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश कवळे धावा देत नाहीये, किंबहुना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाच्या फलंदाजी क्रमाने त्याने खिंडार पाडलं मी असंच म्हणेन. कारण मागील षटकात एकही विकेट नव्हती, धावसंख्या 5 होती. या षटकात पहिल्या चेंडू चौकार आला, असं वाटलं होतं धावा जमवल्या जातील आणि एक मोठी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल गावदेवी वायशेत संघ. मात्र दुसऱ्या षटकात चौकारानंतर एकच धाव खर्च करत उर्वरित 5 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली, म्हणजे एकूण 5 धावा या षटकात आणि त्याचबरोबर 1 नाही 2 नाही तर 3 विकेट प्राप्त केल्या. म्हणजे गोलंदाज संदेश कवळेने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू इथे त्यांनी दाखवले. फिरकी गोलंदाज या मैदानात प्रभावी ठरला संदेश कवळे. त्यानंतर आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने सातत्यपूर्ण कामगिरी गेले 4 ते 5 वर्ष आपल्या संघासाठी केली, बरेच निर्धाव षटकं टाकली, त्याचबरोबर बऱ्याच हॅट्रिक घेतल्या, असा अमित पारकर, ज्याची दखल गेल्या वर्षीपासून नक्कीच सर्व संघाने अलिबागमध्ये आणि अलिबागच्या बाहेर देखील घेतली आणि याचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याला खेळण्याची संधी मिळाली, असा अमित पारकर पण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया या सामन्यामध्ये या स्पर्धेत कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. कारण स्पर्धा वेगळी आहे, खेळपट्टी वेगळी आहे, प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे आणि त्यांच्या फलंदाजी शैली देखील वेगळी आहे. अमित पारकर अभिलाषसाठी यावेळेस चेंडू आपण पाहतोय मिड ऑफच्या डोक्यावर घेऊन काढलाय, चेंडूने दिशा बदलली, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहज इथे केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झालेली आहे 12 धावा. या मैदानाचा विचार केला तर मित्रांनो तर नक्की 4 षटकामध्ये किमान आपल्याला 45 ते 50 धावा धावफलक असणं आवश्यक आहे प्रथम फलंदाजी करताना, तरच आपल्या गोलंदाजांना संधी मिळेल काहीशी धावसंख्या रोखण्याची. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अभिलाष
हा फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर शफल होते, पाहिलं गोलंदाजाने त्याला फॉलो करणारा चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा आपल्या फिरकीने त्यांनी फलंदाजाला बीट केलंय. धावसंख्या स्थिरवलेली 12 धावा. पहिल्या चेंडू दुसरे 2 धावा आल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव आलाय. इथे फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा, ओव्हर दी वेस्ट टाईट, नोचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव नक्कीच मिळते, मात्र या नो बॉलच्या चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करता आला नाही. म्हणजे अभिलाषला 1 धाव मिळाली. धावसंख्या 13. 13 ही धावसंख्या आपण पाहिलं मित्रांनो क्रिकेटमध्ये अशुभ मानली जाते, मात्र इथे फायदा होणार अभिलाषला, कारण नो बॉल असल्यामुळे हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. यावेळेस उजव्या बाहेर शफल झाला होता, चांगला फटका, 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, कारण डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सर्वेश पुढे सरसावतोय, चेंडूला फील्ड करतोय आणि फेक करतोय. धावसंख्या होते 14 धावा. 3 चेंडू झालेले आहेत या सामन्यात. आपण पाहिलं तर केवळ 1 बाउंड्री 1 चौकार आपण पाहिलाय आत्तापर्यंत झालेल्या खेळामध्ये. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ तितकासा जास्त धावा जमत नाही. इथे उजव्या खूप दूरवर चेंडू गेलाय. पंच आपले दोन्ही हात समंत करून या चेंडूला वाईड घोषित करतायत. जेव्हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा असतो, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब केला जातो आणि चेंडूला वाईड घोषित केलं जातं आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 धाव दिली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा. सलग दुसरा वाईड येतोय, सलग 2 वाईड नंतर आपण पाहतोय धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. नक्कीच गावदेवी वायशे संघातील खेळाडूंना मी सांगू इच्छितो मित्रांनो, आपल्याला प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न आपल्याला करावे लागतील तरच एक चांगला सामना इथे आपल्याला प्रेक्षकांना पाहता येईल आणि आपल्याला संधी देखील मिळेल, ती म्हणजे सामना जिंकण्यासाठी. याच दरम्यान 1 धाव इथे पूर्ण होते, कारण धबधबा बनायला देखील पाण्याला खूप उंचावरून पडायला लागतं मित्रांनो. त्यामुळे इथे जर आपण चांगले प्रयत्न केले तरच आपण एक चांगली धावसंख्या रचाल, कारण प्रतिस्पर्धी संघ ऐन भरात आहे, चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या लयीत त्यांचे खेळाडू आहेत. अभिलाषा फटका, बॅटची आउटसाइड, एक चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, 1 धाव मिळेल. या मैदानाची रचना आपण पाहिलीत मित्रांनो, तर बिहाइंड द विकेट जे क्षेत्र आपण पाहतो क्रिकेटिंग फील्डमध्ये, तिथे डिक्लेअर झोन आहे, डीप बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर थर्ड मॅन, त्यानंतर लॉंग स्टॉप, त्यानंतर फाईन लेग, त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे सर्व क्षेत्र डिक्लेअर झोन म्हणून घोषित करण्यात आले. तिथे चेंडू गेल्यास 1च धाव मिळेल. यावेळेस अभिलाषचा फटका, इथे मिस्टर स्ट्रोक असला तरी क्षेत्रक्षापासून दूरवर चेंडू पडला. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहतो. या 2 धावाने या षटकाची सांगता झाले. 3रं षटक इथे समाप्त झालंय. या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या, ते म्हणजे गोलंदाज अमितने. आणि आता अंतिम षटकाचा खेळ आपण पाहू. अंतिम षटकासाठी येतोय गोलंदाज मंदार. मंदारला आपण पाहिलं तर नेहमी सर्वेराच्या भूमिकेत येतो, आक्रमक फटकेबाजी करतो, क्षेत्ररक्षण करताना चांगल्या प्रकारे झेल पकडतो आणि जेव्हा जेव्हा संघाला आवश्यकता असते त्यावेळेस तो गोलंदाजी करण्यासाठी देखील सज्ज असतो. आज संघाला आवश्यकता आहे त्यावेळेस तो गोलंदाजीसाठी पुढे आलेला आपण पाहतोय, कारण काही गोलंदाज अनुपस्थित आहेत. त्यामुळे आज गोलंदाजीचा भार त्याने स्वीकारलाय, मात्र ही जबाबदारी तो चांगल्या पद्धतीने पूर्ण करणार का, कर्णधार समीर पारकरने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास तो सार्थ ठरवणार का हे देखील पाहायचं आहे. कारण 1 षटक हे शिल्लक आहे आणि कुठेतरी अंतिम षटक असल्यामुळे या शेवटच्या षटकात, या स्लॉग ओव्हरमध्ये, ज्याला हाणामारीचं षटक असं संबोधलं जातं, या षटकात फलंदाजी करणारे हे फलंदाज हे प्रत्येक चेंडूती मोठा प्रहार करण्याचा किंबहुना धावा जमवण्याचे ते प्रयत्न नक्कीच करतील. मंदारचा चेंडू यावेळेस झेल नक्कीच होत नाहीये. 1 धाव पूर्ण होते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावाने धावसंख्या होते 22 धावा. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने स्ट्रोक लगावला होता असं वाटलं होतं मिसटाइम स्ट्रोक आहे, मात्र खेळाडूपासून तिथे चेंडू दूरवर एक अनुभवी खेळाडू विजय आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेसचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, तो म्हणजेच नोचा. फ्रीची सुवर्ण संधी नक्कीच मित्रांनो, आपण पंचांशी नक्कीच दाद मागायची आहे. कृपया करून कोणीही पंचांशी वाद घालायचा नाहीये.
यावेळेस नोचा इशारा येतोय. त्यावेळेस चेंडू डाऊन द लेग साइड वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळते. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या पण पाहिली, एकूण धावसंख्या झाली 24 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे आणि प्रत्येक धावेचे इथे वेलकम असेल, स्वागत असेल गावदेवी वायशेत संघाकडून. कारण प्रथम फलंदाजी करताना या संघाला आपण पाहतोय, या संघाला एक चांगली धावसंख्या रचायची आहे, एक चांगलं आव्हान, एक चांगलं टार्गेट सेट करायचे प्रतिस्पर्धी संघासमोर. त्या दृष्टिकोनाने आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आहेत मैदानात. कपिल स्ट्राईकवर, नॉन सेकंडवर अभिलाष. या अंतिम षटकातील जे चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये मोठे फटके पाहायला मिळणार का? फ्रीटचा चेंडू आहे, पुन्हा एकदा खराब लाईन, खराब दिशा, सलग दुसरा वाईड येतोय. कुठेतरी गोलंदाजाच्या पायाच्या दिशेने, लेग स्टिकच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर निगेटिव्ह लाईन असं म्हटलं जातं. जेव्हा गोलंदाज फटके खाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो निगेटिव्ह लाईनचा वापर करतो. पायाच्या दिशेला किंबहुना लेगस्टिकला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे नक्कीच कर्णधार समीरने काहीसा कान मंत्र त्याला दिलेला आहे. धावसंख्या 25. फ्री हिट कंटिन्यू आहे, कारण 2 चेंडू सलग वाईडचे आलेत. पुढचा चेंडू मंदारचा. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरी धाव घेतली जाणार का? एकाच धावती इथे समाधान मानलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. मागील सामना आपण पाहिला होता तो म्हणजेच गावदेवी रांजणपाडा विरुद्ध सिद्धिविनायक झिराड. त्या सामन्यात विजय संपादन केला सिद्धिविनायक झिराड संघाने. नक्कीच सामन्याचा मानकरी ठरला तो म्हणजे सचिन. त्यांनी अष्टपैलू खेळ केला. त्यांचा दुसरा सामना आपल्याला या सामन्यानंतर पुढील सामना असेल. इथे मात्र लेग स्टेक हिट केली जाते. फलंदाज अभिलाष बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र मागच्या दरवाजाने चोरी झाली असंच म्हणावं लागेल. फर्निचर इथे उद्ध्वस्त केलं जात आहे. डावी यष्टी विखुरली जाते आणि फलंदाज अभिलाष इथे तंबूच्या आशाला माघारी परतला. तिसरा माफ करा बाद होतोय तो म्हणजेच अभिलाषच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरवलेली आहे 26 धावा. या षटकाचा विचार केला तर हे एक मॅरेथॉन षटक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. कारण आतापर्यंत 6 वेळा चेंडू टाकलेला आहे आणि त्यामधील 3 चेंडू योग्य आहेत. कारण 3 चेंडू आपण पाहिले तर एक नो बॉल होता, 2 वाईट बॉल होते. अव्वांतर स्वरूपाच्या धावा दिल्या गेल्यात. आता पाहूया उर्वरित या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे इथे धावा जमवल्या जात आहेत. फलंदाजीसाठी येतोय फलंदाज किशोर. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड चेंडू, वाईडचा इशारा, दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा. त्याच दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मंदाचा चेंडू. नक्कीच चांगला चेंडू होतो. 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण अमित पारकर जलद गतीने चेंडूवर येतोय आणि चेंडूला फेकतोय. ते म्हणजेच गोलंदाजाकडे सुपूर्द करतोय. 1 धावेने धावसंख्या झालेली 28 धावा. चौथं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमधील खेळ सुरू आहे. या सामन्यातील विजेत्या संघाचा पुढील सामना होईल दुसऱ्या फेरीत. तो म्हणजेच पहिल्या सामन्यातील विजेता संघ सिद्धिविनायक झिराड या संघाबरोबर. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 29 धावा. 4 चेंडू झालेत तर 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एक मॅरेथॉन षटक आपण अनुभवतोय मित्रांनो. अशा वेळेस गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, चांगला चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार का? इथे मात्र वाईडचा इशारा आहे आणि इथे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज किशोर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. 5वा फलंदाज बाद होतोय. निम्मा संघ गारद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय. निकेश नॉनस्ट्राईक एंडवर असेल. स्ट्राईक एंडवर कपिलला आपण पाहतोय. कपिल बराच वेळ मैदानात आहे. कपिलकडून आता मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. आत्तापर्यंत 4 या वैयक्तिक धावसंख्येत खेळतोय. केवळ मित्र मैदान उभं राहणं आवश्यक नाही तर धावा जमवणं देखील तितकंच आवश्यक आहे. यावेळेस चेंडू, या चेंडूवर 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? निश्चितपणे केला जातोय आणि या 2 धावांनी धावसंख्या एकूण पोहोचलेली आहे ती म्हणजेच 32 धावा. 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
11 वेळा चेंडू टाकला या षटकात आत्तापर्यंत, ते म्हणजेच मंदारने. मंदारचा अंतिम चेंडू, यावेळेचा फटका कपिलच्या बॅटमधून येतोय. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. या षटकारने एका प्रकारे मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय, आपल्या संघाला एक थोडं स्फूर्ती देण्याचा प्रयत्न केलाय, नवीन चैतन्य देण्याचा प्रयत्न केलाय. एक संजीव षटकार हा नक्कीच सोडू शकतो, तो म्हणजेच गावदेवी वायशेत संघासाठी. धावसंख्या झालेली 38 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला तेव्हा वाटलेही नव्हतं धावसंख्या आपल्याला 25 किंवा 30च्या पुढे पाहायला मिळेल, मात्र 38 धावा आल्यात. कारण आपण पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये 5-5 धावा आलेल्या, तर तिसऱ्या षटकात 10 धावा आल्या. तर अंतिम षटक आपण पाहिलं त्या षटकात तब्बल 18 धावा फटकावल्या गेल्यात आणि त्यामध्ये सर्वाधिक भरणा आहे तो म्हणजे अवांतर स्वरूपाच्या धावांचा. आपण पाहतोय 5 वाईड आणि त्याचबरोबर 1 नोचा चेंडू. एका रांगेत आपण पाहतोय नागेश्वर आवाज संघ मैदानातून बाहेर येतोय. अशाच शिस्तबद्ध पद्धतीत गावदेवी वायशेत संघाने मैदानात प्रवेश करायचे आव्हान असेल नागेश्वर आवाज संघासमोर. 4 षटक म्हणजे 24 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष त्यांना गाठायचंय. 24 चेंडू 39 धावांचं आव्हान. पाहूया कशा प्रकारे पार केलं जात आहे. सन्मान्य लक्ष्मण दादू म्हात्रे यांच्याकडून मंडळास 205 रुपयाची देणगी स्वरूपात मदत आले, त्याबद्दल त्यांचे आभार. मैदानाकडे जिथे आपण पाहतोय गावदेवी वायशेत संघ मैदानात उपस्थित झालेला आहे. चला सलवऱ्यांची जोडी नागेश्वर आवाज संघाने मैदानात उतरवायचे आणि सामन्याला सुरुवात करायची. मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित स्पर्धा पर्व 48वे आपण पाहतोय. चला नागेश्वर आवाज संघ मित्रांनो सलामवीर पाठवायचे आहेत मैदानात. प्रकारे खेळला जातोय हे समालोचनाद्वारे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आपल्याला माझे साथी समालोचक सन्मान्य संजय मात्रे सर यांच्याकडे. संजय सर ओव्हर टू यू. मकर संक्रांती चषक 2025 आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातून हा 3रा मॅच आजच्या दिवसामध्ये सुरू आहे. अमरदीप युवक मंडळ कोलगाव यांच्या वतीने मकर संक्रांती चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं आजच्या मकर संक्रांती दिवस 14 जानेवारी तिलगुल घ्या गोलगोड बोला सर्वेश आणि संदेश ही या नागेश्वर आवाज संघाची जोडी मैदानात उपस्थित झालेली आहे. आणि अशा वेळेस सलामवीर गोलंदाज जो येतोय वायशेत संघाचा गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी तरुण तडफदार असा गोलंदाज आहे. आणि या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
वायशेत आपला 12वा खेळाडू अजून नाही आहे. वायशेत संघाला विनंती आहे अभि 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा अभि. अपना पहला ओवर लेके प्रिंस वायशेत की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, जबकि पुढच्या मॅचचा नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. फुपादेवी पाडा आणि ज्ञानेश्वर माऊली सासोने या दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरती यायचं आहे. पहला ओवर लेके पहली गेंद सीधे बल्ले से खेल दिया, मिड ऑफ के बगल से गेंद को निकाली. लॉन्ग ऑफ मौजूद है मगर अच्छी फील्डिंग, खराब थ्रो और खराब थ्रो का फ़ायदा उठाते हुए जहां पे एक रन था वहां पे दूसरा रन सर्वेश कवले ने यहां से हासिल किया. कबड्डी के बेताज बादशाह लेफ्ट कॉर्नर और राइडर सर्वेश कवले आज सलामी के रूप में क्रिकेट के मैदान के ऊपर. अच्छी गेंद थी, बीचों बीच थी, मिडल स्टंप के ऊपर गेंद टप्पा खा था, पिच हुई थी, उसे खेला मगर अब अपने को बचाया यहाँ से सर्वेश ने और एक रन और जुड़ता हुआ स्कोर बोर्ड में स्कोर बढ़ता हुआ. इसी के साथ 3 रन के ऊपर 2 गेंदें हो चुकी है. 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर. फील्डिंग की सजावट देखी जाए तो 5 फील्डर ऑन साइड में और 4 फील्डर ऑफ साइड में. तो नज़दीकी क्षेत्र में 30 गज के दायरे में फील्डर. इसी बीच गेंद को खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, मगर गेंद फील्ड डिक्लेयर एरिया में जाते हुए 1 रन मिलेगा सिर्फ. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर कुल मिलाकर 4 रन. 3 गेंदें हो चुकी है प्रिंस की. 38 रन बन चुके हैं. 39 रनों की ज़रूरत चाहिए, यानी कि हर एक ओवर में लगभग जो रिक्वायर रन रेट चाहिए वो 10 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे. वायशेत और नागेश्वर आवास के बीच में ये पहले राउंड का आज के दिन का तीसरा मुकाबला. फुपादेवी पावडा आणि माऊली ज्ञानेश्वर माऊली सासोने या दोन्ही संघांसाठी सेकंड कॉल आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे. गेंद गुम हो चुकी है, दूसरे गेंद की तलाश यहाँ पे. सामन्यामध्ये थोडासा बदल केला जातोय. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या संघाला सिद्धिविनायक झिराड या संघाच्या विरुद्ध खेळावा लागणार आहे. तर पुढील सामना सिद्धिविनायक झिराड नक्की सांगा रे. इस बार गेंद को पुल कर दिया, बैकवर्ड स्क्वायर लेग लाइन के ऊपर गेंद गई और एक बार गेंद डिक्लेयर जोन में निकलते हुए संदेश कवरे द्वारा गेंद लगातार 2 गेंदें खेली, मगर जो बैकवर्ड स्क्वायर लेग का जो आउटफील्ड है वो डिक्लेयर एरिया है. 1 रन के साथ स्कोर जाता हुआ 5 रन. जीतने के लिए 39 रनों की ज़रूरत है. पहले ओवर में प्रिंस ने जो गेंदबाजी की लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी ज़्यादातर संदेश को दोनों गेंदें की थी.
स्ट्रोक बढ़िया था मगर डिक्लेयर जोन में गया और उन्हीं के कारण एक एक रन यहां से मिलते हुए 5 रन बन चुके हैं। गेंदें हो चुकी अब तक 4 गेंदें, ये 5वीं गेंद प्रिंस की। इस बार बल्ले से ऊपर ही सी लगी, हाथ में जरूर आई थी मगर एक हाथ में पकड़ने की कोशिश में गेंद फिसलती हुई और उसी के साथ एक रन संदेश को और एक जीवनदान मिलता हुआ संदेश कवले के लिए। एक रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर जहां पहुंचा है 6 रन के ऊपर। बिना कोई विकेट खोए यहां से नागेश्वर आवास ये टीम रनों का पीछा करते हुए 38 रनों का पीछा करते हुए 38 रनों का 6 रन बन चुके। 5 गेंदें फेंकी है अब तक, आखिरी गेंद प्रिंस की। नए गेंद के साथ गेंदबाजी करते हुए गेंद शॉट थी, उसे सीधे खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस छक्का। शानदार तरीके से सर्वेश कवले के बल्ले से ये छक्का निकालता हुआ। ये पहली बार आखिरी गेंद शॉर्ट पिच की थी और पुल करने में कामयाब हुए सर्वेश कवले और बेहतरीन छक्का आता हुआ। स्कोर छलांग लेता हुआ जा पहुंचा है 12 रन के ऊपर। हालांकि 5 गेंद के ऊपर एक एक रन जरूर आए थे मगर आखिरी गेंद खराब की और उसका फायदा पूरी तरह से उठाते हुए सर्वेश कवले ने शानदार तरीके से ये छक्का लगाया। इसी बीच सर्वेश कवले एक छक्के के साथ खेलते हुए 7 रन के ऊपर और 5 रन के ऊपर मुकाबला करते हुए यहां से संदेश कवले, ये दोनों बल्लेबाज एक अच्छी साझेदारी यहां से अपनी टीम को देने की कोशिश में। नया ओवर लेके अपना निजी पहला ओवर टीम के ओर से दूसरा ओवर अभी पाटिल जिन्होंने बढ़िया प्रदर्शन किया था उसके पहले प्रतियोगिता में, वही अभी पाटिल अब गेंदबाजी के ऊपर अपना निजी पहला और टीम के ओर से दूसरा। पहली गेंद अच्छी थी, यहां से लेग स्टंप के ऊपर से गई। शरद पाटिल ने देखा था गेंद लेग स्टंप के ऊपर से गई है, पिच हुई थी लेग स्टंप के बाहर मगर थोड़े से अंदर लाने में कामयाब हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज को और ये बिंदी गेंद गई। 7 गेंद के ऊपर अब तक 12 गेंद रन बन चुके हैं। 39 रनों का लक्ष्य है। अभी की गेंदबाजी शुरू। राटले के मैदान के ऊपर बढ़िया प्रदर्शन, अच्छी गेंद उसे खेला मगर सीधे फील्डर के ऊपर एक बार फिर खराब थ्रो। खराब थ्रो के कारण यहां से और एक रन, यानी कि एक दौड़ के यहाँ पे 4 या 5 रन दौड़ के पूरे करते मगर अगर ये गेंद डिक्लेयर एरिया में जाती है तो एक ही रन मिल सकता है। तो दौड़ के 1 रन और एक डिक्लेयर का, यानी कि कुल मिलाकर 2 रन यहाँ से अंपायर ने घोषित किए तो 2 रन बनते और 2 रनों के साथ स्कोर जा पहुँचा अब तक 14 के ऊपर। दूसरे ओवर की शुरुआत है जहाँ पे अभी पाटिल गेंदबाजी करते हुए सर्वेश और संदेश कवले, ये दोनों बल्लेबाज अच्छी तरह से सोच-बूझकर यहाँ से बल्लेबाजी करते हुए। हालांकि एक छक्का जरूर आया इस पहले ओवर में आखिरी गेंद के ऊपर। अभी पाटिल एक बार फिर अगली गेंद लेकर, पटकी भी गेंद थी, ऑफ स्टंप को छोड़ती हुई अंपायर शरद पाटिल ने गेंद को वाइड करार दिया। वाइड के साथ अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई स्कोर इस 1 रन के साथ, 1 रन की सहायता से कुल मिलाकर 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए दूसरे ओवर में अभी की गेंदबाजी शुरू है। इस बार अच्छी गेंद थी, उसे बैकफुट पे जाकर स्क्वायर कट किया। गली के रूम में 1 रन जरूर मिलता हुआ। गली में गई गेंद डिक्लेयर एरिया में 1 रन और जुड़ता हुआ 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। बिना कोई विकेट खोए अच्छी साझेदारी जो पहले विकेट में है, इस पार्टनरशिप को तोड़ना चाहिए जल्दी अगर जीत चाहिए वाइशेत के लिए। एक बार फिर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, स्लोवर वन की थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन स्लोवर वन और उन्हीं के कारण गेंद को बड़े शॉट में तब्दील नहीं कर पाए।
गेंद को एक बार फिर कट किया था और 1 रन मिलेगा। 17 रन जरूर मिलते हुए अब तक इस ओवर में रन गेंदें हो चुकी है, कुल मिलाकर 4 गेंदें हो चुकी है, एक वाइड के साथ 4 गेंदें और कुल मिलाकर रन 5 खर्च किया है अब तक अभी ने। ये 5वीं गेंद अभी की, तेज तर्रार गेंद मगर दिशा से भटकते हुए गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर और ये दूसरा वाइड इस ओवर में आता हुआ। ज़्यादातर शॉर्ट पिच गेंदबाजी करने की कोशिश में यहाँ गेंद दिशा यहाँ से ठीक नहीं है। अगली गेंद, इस बार भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, लगातार ये दूसरी वाइड आती हुई, यानी कि इस ओवर में 19 रन आते हुए 14 गेंदें और 20 रनों की ज़रूरत है। एक रन से ये मैच वाइशेद की तरफ से फिसलता हुआ। इस बार अच्छी सोच कर खेले कारपेट दौरा, वहाँ पे मिस फील्ड, उसका फ़ायदा लेना चाहते थे संदेश कवले मगर सर्वेश ने वापस भेज दिया। यहाँ से अच्छी वहाँ से फील्डिंग की, 1 रन के ऊपर संतुष्ट हुए सर्वेश। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन के ऊपर। 13 गेंद के ऊपर 19 रनों की ज़रूरत है। अभी भी कोई विकेट नहीं है, तो यहाँ से देखा जाए तो आवाज़ जीत की ओर लौटती हुई। और एक खराब गेंद अभी ने इस ओवर में डाली, यानी कि अब तक 4 गेंदें वाइड डाली है। बड़े शॉट ज़रूर नहीं आए मगर खराब गेंदें और एक रन आगे बढ़ता हुआ। 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए ये अच्छी गेंद आगे की थी, थोड़ी सी कटर गेंद थी, उसे घूमकर खेलना चाहते थे बल्लेबाज संदेश कवले मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और गेंद बिंदी होती हुई। दूसरे ओवर की समाप्ति हुई। यहाँ से 2 ओवर की समाप्ति के बाद 11 के अवसर से यहाँ पे 22 रन बनते हुए अब चाहिए जीतने के लिए रनों की ज़रूरत है, 17 रनों की ज़रूरत, यानी कि 8.5 के अवसर से यहाँ से रन बनाने पड़ेंगे। अभी भी देखा जाए तो मैच दोनों तरफ है। इस ओवर में 2 या 3 विकेट अगर आते हैं तो मैच एक बार फिर वापस वाइशेद की तरफ झुक सकता है। इसीलिए मोर्चे के ऊपर गेंदबाजी के अपना निजी पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाज के रूप में एक नए नवेले गेंदबाज ओमकार को अपना निजी पहला और तीसरा ओवर दिया है, जबकि बिना कोई विकेट खोए 22 रनों की साझेदारी इस मैच में आवाज़ की तरफ से। सामने है सर्वेश कवले एक छक्के के साथ खेलते हुए। पहली गेंद उसे खेल दिया स्क्वायर लेग के बाहर, शानदार तरीके से ये छक्का निकलता हुआ, बढ़िया टाइमिंग हुआ। देखिए ऑफ स्टंप के बाहर जाकर पहले ही मन बनाया था ऑन साइड की तरफ खेलेंगे, जहां से गेंदबाज वहां से शुरू करता, तभी उन्होंने ऑफ स्टंप के बाहर निकलकर पहले ही मन बनाया था और शानदार तरीके से 6 रन हासिल किए। स्कोर छलांग लेता हुआ 28 रन के ऊपर। ये दूसरी गेंद इस बार आड़े बल्ले से मोड़ दिया है, स्क्वायर लेग में गेंद गई। जब तक 3 फील्डर गेंद के ऊपर आते फील्ड करते तब तक सर्वेश ने यहाँ से दूसरा रन हासिल किया। 2 रनों के साथ कुल मिलाकर 30 रन बनते हुए, जबकि पूरी तरह से मैच अपने कब्जे में कर दिया है, अपने खेमे में किया है इस छक्के और 2 रनों के साथ 30 रन बनते हुए। अब चाहिए 10 गेंदे और 29 एक बार फिर शानदार छक्का, ये तीसरा छक्का सर्वेश कवले के बल्ले से निकलता हुआ
छक्के स्क्वायर लेग की तरफ खेले और शानदार तरीके से इस छक्के के साथ स्कोर जाता हुआ 35 रन। सिद्धिविनायक झिराड कॅप्टन, आपण येऊन थांबायचं आहे। पटकी हुई गेंद थी, अंपायर ने वाइड करार दिया। 36 रन बनते हुए जीतने के लिए सिर्फ 3 रनों की ज़रूरत है। एक शानदार जीत हासिल करने में कामयाब होते हुए सर्वेश 9 विकेट के साथ, हालांकि कोई विकेट नहीं अब तक खोया और ये गेंद हवा में काफ़ी देर तक हवा में और फील्डर मौजूद और पहले विकेट का पतन होता हुआ मैच को फिनिश करना चाहते थे सर्वेश कवले, मगर विकेट गया यहाँ से सर्वेश का। तीन रनों की जरूरत है सिर्फ। सिद्धिविनायक झिराड संघाला विनंती असेल, आपण या मार्गस्थ व्हायचे, आपला संपूर्ण संघ आपण पॅन्डॉलच्या बाजूला घेऊन यायचा आहे। तीन रन की जरूरत है। मंदार नए बल्लेबाज मंदार मौजूद होते हुए 17 नंबर की जर्सी पहने हुए मंदार राहुल एक तरफा मैच, काफ़ी सारे मैच एक तरफा होते हुए एक मैच सिर्फ थोड़ा सा टफ हुआ था, मगर सारे मैच देखे जाए तो एक तरफा। दोनों गेंदे यहाँ से डॉट आती हुई और उसी के साथ ये तीसरे ओवर की समाप्ति होती हुई। चौथे ओवर में 6 गेंदे और 3 रनों की ज़रूरत है ये मुकाबला जीतने के लिए। हालांकि देखा जाए तो ये मैच तीसरे ही ओवर में जीत सकते थे, मगर विकेट जाने के बाद ये चौथा ओवर 3 धावांची आवश्यकता है। कोशिश जरूर करना चाहते हैं अभिलाष पाटिल, या 3 रन हैं तो किस गेंदबाज के ऊपर जिम्मेदारी देना चाहेंगे, यहाँ से मैच जीतने का मौका बन सकता है। काल एक मॅच असंच झाला होता जेथे साई झिराड हा संघ सहजपणे जिंकेल असं वाटत होतं, परंतु तो मॅच सहजतेने घेतल्यानंतर अगदी शेवटपर्यंत आला आणि मग जेमेतेम, अगदी जेमेतेमे तो मैच जिंकला होता। उसी प्रकार अगर ये मैच भी आखिरी गेंद तक आ सकता है, मगर विकेट की तलाश होगी, फील्डिंग करनी चाहिए। 6 गेंदे 3 रनों की ज़रूरत। गेंदबाज अपना निजी पहला और आखिरी ओवर लेके फुल टॉस गेंद थी, उसे कट करना चाहते थे, मगर विकेट कीपर ने गलती की, ये गेंद छोड़ी थी, 1 रन जरूर मिलता हुआ।
और एक गेंद बिंदी हो सकती थी मगर अभिलाष ने गलती की। मैच देखो यहाँ से आखिरी ओवर तक आया था, लगातार 2 रन अभिलाष के तरफ से गए। 2 गलती अभिलाष ने की मगर 2 गेंदे, एक वाइड भी आए उसमें, तो आखिरकार आवास ने ये मैच जीत लिया। मगर देखिए मैच के ऊपर का संतुलन अगर खोते हैं तो मैच फिसल सकता है। ये दूसरी बार मौका हुआ जब साई झिराड ने भी ऐसा ही संतुलन खोया था और ये मैच फिसल चुका था। उसी प्रकार आवास की तरफ से भी यह मैच फिसल चुका था। आखिरकार 2 गेंदें रखकर मगर 2